महाराष्ट्राच्या राजकारणात काहीसे विस्मृतीत गेलेले शब्द पुन्हा जिवंत होत आहेत. यावेळी त्यांना विरोधकांनी नाही तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जिवंत केलंय. हे शब्द आहेत 50 खोके एकदम ओके. ही घोषणा या निवडणुकीत विरोधकांच्या ऐवजी सत्ताधारी मित्रांबद्दल वापरतायत. त्यामुळे महायुतीत तणाव निर्माण झाला. स्वाभाविकच शिवसेनेचा तिळपापड झाला. आमच्या बंडखोरीमुळे भाजप सत्तेत आली याची आठवण शिंदेंच्या शिवसेनेनं करून दिली आहे. 50 खोके 50 खोके खोके अरे 50 खोका भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील प्रतीक्षानगरमध्ये घोषणाबाजी करत शिंदेंच्या शिवसेनेला डिवचलं. महापालिका निवडणुकीच्या प्रचारात भाजप कार्यकर्ते आणि शिवसैनिक आमनेसामने आल्यावर ही घोषणाबाजी करण्यात आली. प्रतीक्षानगरमधील भाजपाच्या उमेदवार शिल्पा केळुसकर यांचे पती दत्ता केळुसकर यांनी 50 खोके एकदम ओके अशी घोषणाबाजी केली होती. 50 खोक्याऐवजी चुकून आम्ही 50 खोके बोललो. आम्हाला 11 खोके बोलायचं होतं, पण त्या भावनेच्या भरामध्ये आमच्या तोंडातून ते आलं. जी त्यांनी जंगम मालमत्ता स्वतःची त्या ठिकाणी निवडणूक आयोगाजवळ दाखवली आहे, आम्हाला ती दिसली. त्याच्यामध्ये जवळजवळ साधारण त्यांनी त्या ठिकाणी संपूर्ण मालमत्ता जी दाखवली ती 11 करोड रुपये साधारण त्या ठिकाणी वर्ग केली अशी आमच्या निदर्शनास येत आहे. शिल्पा केळुसकर आणि दत्ता केळुसकर यांच्यावरती शिंदेच्या शिवसेनेने एबी फॉर्म चोर अशी टीका केली आहे. त्यामागचं कारण काय आहे ते आता आपण बघूया. वॉर्ड क्रमांक 173 महायुतीत शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला गेलाय. त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेच्या पूजा कांबळे निवडणूक लढवत आहेत. मात्र भाजपाच्या शिल्पा केळुसकर यांनी भाजपाचे एबी फॉर्मची कलर झेरॉक्स प्रत वापरत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांचा अर्ज निवडणूक आयोगाने वैध ठरवल्यामुळे इथे कमळ विरुद्ध धनुष्यबाण असा सामना रंगलाय. याच मुद्द्यावरून शिंदेच्या शिवसेनेने तोफ टाकली. एबी फॉर्म चोरला, कारण तो फॉर्म त्यांनी बिफोर 5 मिनिट्स असताना त्यांनी तो फॉर्म त्यांनी दिला होता तिकडे आणि तो सबमिट केला. आमचा मित्र पक्ष भाजप हे आमच्या सोबत आहेत. ओके, म्हणजे तुमचा जो मित्र पक्ष आहे भाजप तो अजूनही तुमच्या सोबत आहे असं म्हटलं जातंय. आणि मग हे कोण आहेत? मग याचं तुम्ही शोधून घ्या. एबी फॉर्म चोर तुम्ही आता ऐकतात सगळ्या ठिकाणी. याचं उत्तर तुम्हाला थोड्या भेटेल. गल्ली गल्ली में शोर है, एबी फॉर्म चोर है. महायुतीमध्ये स्फोट घडवून आणणारी आणि शिंदेच्या शिवसेनेच्या जिवारी लागणारी 50 खोके एकदम ओके या घोषणेचा जन्म कसा झाला ते आता आपण बघूया. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जावं लागलं होतं. त्यावेळी विधानसभेच्या परिसरात कैलास गोरंट्याल यांनी ही घोषणा पहिल्यांदा दिली होती. गोरंट्याल यांना ही घोषणा शहाजी बापू पाटील यांच्यामुळे सुचलेली होती. गुवाहाटीत शहाजी बापू पाटलांनी कार्यकर्त्यांशी मोबाईलवर बोलताना काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल ओके मध्ये आहे असा डायलॉग मारलेला होता. त्या डायलॉग मधील ओकेच्या आधी 50 खोके लावून गोरंट्याल यांनी ही घोषणा दिली होती. मात्र 50 खोकेच्या घोषणेवर शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. भाजपचं ते कोण महारथी त्यांचा शोध घ्यावा लागेल. बाबा, अशी घोषणा देण्या अगोदर एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांना विचार काय परिणाम आम्ही केला आमच्या बंडखोरीनंतर, आणि त्याचा परिणाम आज आपण जे सत्तेत आहोत ना त्याचं मूळ कारण ते आहे. म्हणून अशा घोषणा देण्यापूर्वी एकदा विचार. 50 खोके एकदम ओकेमुळे महायुतीत वाद सुरू झाल्याने ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही शिंदेच्या शिवसेनेला कोंडीत पकडणारी प्रतिक्रिया देण्यात आली. 50 खोके एकदम ओके ही घोषणा आम्ही देत होतो, आता भारतीय जनता पार्टी देते. मधल्या काळामध्ये आमचे मराठवाड्यातल्या हिंगोलीच्या आमदारांनी सुद्धा हीच घोषणा शिंदे गटाविषयी दिली होती. 50 खोके एकदम ओके. आता सुद्धा खोके शिवाय दुसरं कोणतंच काम चालू नाही. प्रतीक्षानगरच्या वॉर्ड क्रमांक 173 मधील निवडणूक एबी फॉर्ममुळे आधीच चर्चेत आलेली होती. त्यात आता 50 खोके एकदम ओके या वादामुळे भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत वाद निर्माण झालाय. त्यामुळे हा वाद ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार वागधरे यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तो जो एक चालू होतं ना 50 खोके 50 खोके 50 खोके, मला असं वाटतं लोकांना नीट समजून सांगणं आवश्यक आहे. हे 50 खोके हा विनोदाचा भाग नाही. 50 खोके म्हणजे 50 कोटी रुपये झाले. 50 कोटी 40 आमदार म्हणजे 2000 कोटी रुपये झाले. म्हणजे 40 आमदारांचे 2000 कोटी हे कुठून आले, कसे आले? भ्रष्टाचारातून, घोटाळ्यातून
बरोबर की नाही? म्हणजे बँकेतनं लोन तर थोडं नव्हतं ना घेतलं, त्याच्यामुळे कुठच्या भ्रष्टाचाराबद्दल कोणी काय बोलावं? प्रतीक्षानगरमधील निवडणूक मुंबईत प्रचंड गाजतीये. आता या गाजणाऱ्या निवडणुकीत कोण बाजी मारतं हे 16 जानेवारीला स्पष्ट होईल. संकेत फरकसह संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.